गटातून शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवत आहे. आपण काय कामं केली आहेत आणि कुठल्या कामाच्या जोरावरती आपण या निवडणुकीला सामोरे जात आहात? तेरखेडा जिल्हा परिषद गटात कामं सावंत साहेबाच्या माध्यमातून असतील किंवा मी स्वतः केलेली असतील भरपूर कामं आहेत. शेतरस्त्याची कामं असतील, बाकी शासकीय योजनाची कामं असतील आणि सावंत साहेबांनी फटाका उद्योगासाठी भरपूर काही योगदान दिले ह्या 4-5 वर्षात. आणि शेतरस्ता असतील प्रामुख्याने 20-20, 30-30 वर्षाचे रखडलेले शेतरस्ते आहेत. अशी भरपूर कामं आहेत सावंत साहेबाच्या माध्यमातून झालेली. आणि आम्ही स्वतः केलेली भरपूर कामं आहेत. नेमकं धनदानगी शक्ती तुमच्या विरोधात उभा आहे, तरी सुद्धा तुम्ही नेमकं कसा प्रतिसाद आहे लोकांतून आपला? लोकांचा खूप प्रतिसाद आहे. 20, 25, 30 वर्षाला प्रस्थापित आहेत. तेरखेडा जिल्हा परिषद गटात 16 गाव आहेत. 16 गावात जर तुम्ही गेलात तर ह्यांना काम 30 वर्षात काम केले काय दाखवायला सुद्धा नाही. एकही काम नाही त्यांना काय केले लोकांसाठी किंवा जनतेसाठी. त्यांना कामच नाही दाखवायला त्यांना काय काम केलं आहे ते. आणि त्यामुळे लोकांचा खूप प्रतिसाद आहे. आमच्याकडे कुठलं पद नाही तरीसुद्धा आम्ही सावंत साहेबाच्या माध्यमातून असेल किंवा स्वखर्चातून खूप काही कामं केल्यात. वैयक्तिक असतील, सामूहिक असतील, शेतरस्ता असतील, पुलाची कामं असतील, काही भरपूर कामं केल्यात. आपल्या विरोधाचे जे उमेदवार आहेत त्यांनी यापूर्वी देखील जिल्हा परिषद निवडणूक सदस्यपद त्यांनी भोगलेलं आहे. ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी असलं आपल्यासमोर आव्हान असताना आपण नवखे उमेदवार म्हणून त्याच्यासमोर जात आहे. काय भावना आहे तुमच्या? नाही त्यांना काही काम केलं नाही म्हणून तर लोकांचा इतका आम्हाला प्रतिसाद मिळतोय. त्यांना जिल्हा परिषद असतील किंवा ग्रामपंचायत असेल, कामच नाही त्यांचं काय दाखवायला लोकांसाठी किंवा आम्ही हे काम केलं आहे, ती काम केलं आहे. त्यांना जर काम केलं असतं तर आम्ही तयार झालो नसतो आज. लोकांतून इतका आम्हाला प्रतिसाद मिळाला नसता. जे 30-30 वर्ष राजकारण करतात तर तेवढा आम्हाला लोकांतून प्रतिसाद मिळाला नसता ना. मुस्लिम समाज महायुतीच्या विरोधात असताना मुस्लिम समाजाचा तुम्हाला वाढता पाठिंबा दिसतोय. काय तुम्ही त्या समाजावर तसं जादू केली की ते समाज तुमच्यासोबत येत आहे? नाही 80% मुस्लिम समाज आमच्यासोबतच आहे. कारण की त्याचं कारण एक आहे की 90% 100% मुस्लिम समाज फटाका व्यवसायात आहे. आणि ह्या 4 ते 5 वर्षात सावंत साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा पालकमंत्री झाले तेव्हापासून फटाका व्यवसायासाठी साहेबाचं खूप भरपूर योगदान आहे. त्यामुळं मुस्लिम समाज त्यांना माहिती की बाबा एक फोन केला की सावंत साहेब कुठल्याही अडचणीला हजर असतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. जास्त फटाका व्यवसायाला 2-3 वर्षात कसलाच त्रास झाला नाही सावंत साहेबाच्या माध्यमातून. त्यामुळे मुस्लिम समाज आमच्यासोबत आहे आणि राहील. होत आहे. निवडून आल्यानंतर कुठल्या कामाला प्राधान्य देणार आहात? प्राधान्य सर काय रोजगार असेल, तरुणांचे प्रश्न असतील, शेत महत्त्वाचं काय साहेब आता सध्या शेतात जायला काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस पावसाळा येईल त्यावेळेस माणसाला शेतात जायची भरपूर अडचण असते. शेतरस्ता असतील, बाकी पुन्हा महिलांचं बचत गटाचा विषय असतील. आता हे विरोधक इलेक्शन आलं की थोडंफार काय हे करतात. इलेक्शन झालं की 5 वर्ष कुणाकडे बघत नाहीत. आम्ही तसं नाही. आम्ही कुठलं पद नसताना काय नसताना स्वखर्चातून कामं केलेत आणि 100% ह्याच्यापेक्षा जास्त कामं करू. आम्ही नेहमी रात्र कधी बी लोकांसाठी अवेलेबल असतो. वर आरोप होत आहे की आपण दादागिरी करताय, आपल्याकडे उडाणपूर आहेत, आपण त्या माध्यमातून दहशत निर्माण करताय, यामुळे आम्हाला निवडून द्या, त्याच्या नादाला लागून असं म्हणलं जातं. काय प्रकार आहे तो नेमका? सर प्रकार काय आहे की त्यांचं आता त्यांच्यापाशी विकासाचा एकही मुद्दा नाही की आम्ही हे विकासाचं काम केलं म्हणून कुठल्या गावात तेवढंच म्हणतात. पोरं दादागिरीत पोरं सोरं त्यांना काय कळते. पोरं सोरं आहेत पण सर काय विषय की आम्ही एखाद्या 16 गावात बी असू द्या एकही माणूस आणून दाखवा की त्याच्यावर आम्ही दादागिरी केली, त्याच्यावर अन्याय केला. त्याच्याविरुद्ध मी त्यांना केलेले 100 लोक आहेत की त्यांच्यावर अन्याय केलेला, त्यांना पिळवणूक केलेली, त्यांना त्रास दिलेला, असे भरपूर माणसं आहेत. आमचं त्यांनी एक बी दाखवं की आम्ही कोणावर अन्याय केला आहे, कोणाचं म्हणजे छळ केला काय, असं एक तरी माणूस दाखवायला पाहिजे ना त्यांना. आमच्यावर आरोप करून काय त्यांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही बोलायला. तेवढाच मुद्दा आहे की पोरं सोरं आहे तर त्यांना काय कळतंय. त्यांना 9 तारखेला करून पोरं सोरं काय करतात ते. आपण या मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन कराल? आव्हान एकच आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या काळातच लाडकी बहिणीची योजना चालू झाली. अशा भरपूर योजना चालू झाल्या. सावंतसाहेब आरोग्यमंत्री असताना तेरखेडासाठी 100 खाटाचं प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. आता ते चालू होईल लवकरच. म्हणजे अशा भरपूर योजना आहेत. ते स्वखर्चातून तर काही विषय नाही. पुन्हा 12 वर्ष बंद असलेला नरसिंह सहकारी साखर कारखाना चालू केला साहेबांनी.
त्या माध्यमातून शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार आहेत. असे भरपूर विषय आहेत आणि वैयक्तिक काही जरी अडचण असली तरी सावंत साहेब 100% प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात. काय आव्हान करावं नागरिकांना? येत्या 7 तारखेला धनुष्यबाणा चिन्हासमोर बटन दाबून सर्व मी तेरखेडा जिल्हा परिषद गटाचा उमेदवार संदेश उर्फ विकी सोमनाथ चव्हाण व पंचायत समिती गण तेरखेडा गणाच्या सौ पूनम बालाजी गोलप व इंदापूर गणाच्या अरुणाताई शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढं आवाहन करतो.